एखाद्या दिवशी ना भाजीला काय करायचं हे सुचतच नाही. मग काय करायचं? एक वाटी चण्याची डाळ रात्रभर भिजत ठेवायची. त्यातलं सगळं पाणी अशा प्रकारे चाळणीत काढून घ्यायचं. डाळ इथे छान भिजली. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ काढून घ्यायची. त्यामध्ये थोड्याशा हिरव्या मिरच्या आणि 1 चमचा जिरे घालायचं आणि ही डाळ जाडसर अशी वाटून घ्यायची. आता इथे मिरची तुमच्या आवडीनुसार इथं घालायची आणि अशा प्रकारे वाटलेली डाळ एका प्लेटमध्ये काढून घ्यायची. उरलेली डाळसुद्धा अशीच वाटून घ्यायची. कढई घ्यायची, गरम करायची, त्यामध्ये तेल घालायचं, जिरे घालायचं आणि कापलेला कांदा घालायचा. थोडीशी हळद पावडर, थोडंसं लाल तिखट घालायचं. हे छान परतून घ्यायचं. नंतर वाटलेली डाळ यामध्ये घालायची आणि चांगली मिक्स करून घ्यायची. चवीपुरतं मीठ घालायचं. डाळ चांगली मोकळी होईपर्यंत आपल्याला सतत हलवत राहायचं. म्हणजे डाळ ही खाली चिकटणार नाही. 1-2 वेळा यावरती झाकण ठेवायचं, चांगली वाफ लागून द्यायची आणि परत हलवायचं. आता इथे बघा मस्त असं आपलं सुक्कं बेसन तयार झालं. भाजी काय करायची सुचत नसेल तर असं बेसन एकदा जरूर करून बघा.